ओम आदि गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे, आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे। जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल। काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका, आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका। नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला। कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका, कोणाविषयी राग नको। सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते। लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही। एवढं मात्र निश्चितच खरं आहे, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो। नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो। म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे। कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य। परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते, एवढं मात्र निश्चितच होत असतं। म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकटकाळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं। आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही, नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही। एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही। आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते, एवढं मात्र निश्चित असते। विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसत नाही। तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार। म्हणून तुम्ही जुन्या गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे, म्हणून जुनं ते सोनं असतं। म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या। शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढं मात्र निश्चित आहे। काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात। माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही, त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका। उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते, आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते। म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो। घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात, हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे। स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते। आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात। तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना, चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत। म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे। जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा। काळ प्रत्येक वेळेला बदलतो,
फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडेसे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्की स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील. एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्की सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता, कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघूनच होतं असं नाही. काहींना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्षे जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या.
कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्यासोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो, जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही आणि तू लोकांवर करून ठेवलास, आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते, आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो. कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपले मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम तेच असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाट्याला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तो मला शिकवणार प्रेम काय असतं ते. देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग ते विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा. एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कुणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली, पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपले सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना, तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमवणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना, ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस? म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं. कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काळ पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार. एकदा मेलो आहे, पुन्हा नाही मरणार एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडाय नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हारण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा. नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. मग
पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगलाच असतो एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारत करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिव्या देणं मूर्खाचं काम आहे एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर? माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त हाच विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरू शकेल ज्याच्या सोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी व्हा, अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असाही येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असाही नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन माझ्या मित्रा. तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहित आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं, माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका.
आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे. माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली, आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं, आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहतात असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ, असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे. जे काम करत आहात ते प्रेमाने करा, अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो, आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात, आणि ते माणसंच रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो.
एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो पण तू तुझे कर्तव्य करीत राहा, कारण करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगायचं नक्कीच थांबवत नाही. आणि गुरु माऊलींवर तुमचा विश्वास असाच कायम ठेवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी आयुष्यात स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही कोणत्याही मानसिक रोगाला तुम्ही दुःख दूर केले पाहिजे आणि मानसिक रोग तुम्हाला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण यशस्वी होण्याकरता तुमच्याजवळ बुद्धिमत्ता असायला हवी. बुद्धिमत्तेचा कार्नेरिया किंवा आम्ही काही हुशार नाही बुवा हा प्रकारची सामान्यता सर्वत्र आढळतो. खरं सांगायचं तर हा प्रकार इतका सार्वत्रिक आहे की आपल्या अवतीभोवतीच्या साधारणतः 95% लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात तो असतो. कार्नेरियाच्या इतर प्रकारांपेक्षा या प्रकारचे रुग्ण आतल्या आत कुढत असतात. आपल्याला बुद्धी कमी आहे असं आपल्याला वाटतं हे बरेच जण उघडपणे बोलून दाखवत नाहीत. त्यांना आतून कुठेतरी असं वाटत असतं की बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपल्यापैकी बरेच जण 2 मूलभूत चुका करत असतात. आपण स्वतःच आपल्या मेंदूच्या क्षमतेला कमी लेखतो आणि इतरांच्या मेंदूच्या क्षमतेला जास्त समजतो. या चुकांमुळे बहुतेक जण स्वतःची योग्य प्रतिमा इतरांसमोर मांडत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरतात, कारण त्याला डोकं असावं लागतं, पण असा विचार न करणारा एखादा येऊन ती संधी घेऊन जातो. आणि तुमची बुद्धिमत्ता किती आहे हे महत्त्वाचं नसून आहे ती बुद्धिमत्ता तुम्ही कशी वापरता हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कळीची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. तुमच्या मुलानं वा मुलीनं वैज्ञानिक व्हावं का या प्रश्नाच्या उत्तरादाखल अमेरिकेतील एक नावाजलेले वैज्ञानिक डॉक्टर एडविन टेलर म्हणाले, वैज्ञानिक होण्यासाठी मुलांमध्ये कुशल, कुशाग्र बुद्धी किंवा तल्लख स्मरणशक्ती असणं आवश्यक नसतं. त्यांना शाळा कॉलेजात उच्च श्रेणीचे गुण मिळाले पाहिजेत असंही काही नाही. त्यासाठी महत्त्वाची असते ती केवळ एक गोष्ट, आणि ती म्हणजे त्यांना विज्ञानाची गोडी हवी. याचा अर्थ रस, उत्साह हे घटक विज्ञानासारख्या विषयातही महत्त्वाचे आहेतच. 120 बुद्धांक पण नकारात्मक, निराशावादी आणि असहकार्यपूर्ण माणसापेक्षा बुद्ध्यांक असलेला माणूस जास्त पैसा, मान आणि यश साध्य करेल. यावरून एक गोष्ट नक्की की बुद्धिमत्ता असून तिचा वापर न करणाऱ्यांपेक्षा एखादं काम, प्रकल्प हातात घेतल्यावर ते पूर्ण होईपर्यंत त्यात चिकाटीने लक्ष घातलेलं केव्हाही जास्त श्रेयस्कर आहे. रिकामीपणाची बुद्धी किती प्रखर असली तरी तिचा काही उपयोग नाही. चिकाटी म्हणजे 95% क्षमता असं म्हणतात. मागच्या वर्षी एका माझी विद्यार्थी मेळाव्यात मला एक मित्र जवळजवळ 10 वर्षांनी भेटला असं लेखक म्हणत आहेत. आणि तो आमच्या महाविद्यालयातला एक हुशार विद्यार्थी होता आणि पदवी परीक्षेत त्यानं स्फूर्तनीय यश मिळवलं होतं. आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी स्वतःचा उद्योग उभारण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यानं कुठला उद्योग सुरू केला असं मी त्याला विचारलं. मी उद्योगात वगैरे काही पडलो नाही. 5 किंवा अगदी यात एका वर्षापूर्वी देखील मी हे कुणाशी बोललो नसतो, पण आता त्याबद्दल बोलण्याची माझी तयारी झाली आहे. माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे मागे वळून बघता मला वाटतं की एखाद्या उद्योगाची कल्पना यशस्वी कशी ठरेल यापेक्षा अपेक्षी कशी ठरेल यामध्येच मी प्रावीण्य मिळवलं. एक छोटा उद्योग नक्की बंद पडण्याचं प्रत्येक कारण, त्यातला वाटेतला प्रत्येक काचखळगा मी शिकलो. आणि तुमच्याकडे भरपूर भांडवल हवं, व्यवसाय सुरू करण्याचा योग्य कालखंड कोणता ते तपासून पहा. तुम्ही जे काही करतात त्याला भरपूर मागणी आहे का? तुमच्या भागात हा उद्योग स्थिरावलेला आहे का? अशा एक ना एक अनेक गोष्टींची चिंता करायला आम्ही शिकलो. वाईट एवढंच वाटतं की ज्यांना फारशी कशात गती नाही असं तेव्हा वाटायचं, आणि ज्यांनी नंतर महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं नाही
असे माझे अनेक शाळू सोबती आज त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र उद्योगधंद्यांमध्ये उत्तमपैकी स्थिरावलेले आहेत आणि मी चाललोय आपला खुरडत कसा तरी परगावी पाठवण्याच्या मालाच्या तपासीनच काम करतोय. आणि काय केलं तर एक छोटासा उद्योगही यशस्वीपणे चालवता येणं शक्य आहे. हे जर मला थोडं नीट शिकवलं गेलं असतं तर आज मी नक्कीच चांगल्या स्थितीत असतो. त्याच्याजवळ असलेल्या बुद्धिमत्तेच्या प्रमाणापेक्षा ज्या प्रकारच्या विचारांनी तिला मार्गदर्शन केलं ती विचार पद्धतीच खूपच अधिक महत्वाची होती. काही लोकांजवळ अत्यंत चांगली बुद्धी असूनही ते अपयशी का ठरतात हे नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. अलौकिक असं ज्याच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करता येईल अशा एका विद्वान माणसाशी माझ्या गेल्या अनेक वर्षापासून अगदी चांगला परिचय आहे. त्याची बुद्धी सापेक्ष आहे आणि अमेरिकेच्या सर्वात जुन्या तत्वज्ञान विद्यापीठाचे ते सभासद आहेत. आणि जात्यात एवढेच बुद्धिमान असून देखील त्यांच्या इतका अपयशी माणूस मी तरी पाहिलेला नाही. ते एक कधीतरी साधीशी नोकरी करतात आणि ते अविवाहित राहिले तरी मग त्यांना मित्र फारसे नाहीत आणि स्थावर अथवा जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी आपले पैसे कधी गुंतवले नाहीत. हे गृहस्थ आपल्या प्रचंड बुद्धीचा उपयोग यश मिळवण्याचे विविध मार्ग शोधण्यासाठी करण्याऐवजी एखादी गोष्ट का होणार नाही हे सिद्ध करण्यासाठीच करत असतात. त्यांच्याजवळील बुद्धीच्या प्रचंड स्रोताचं मार्गदर्शन नकारात्मक विचार करत असल्यामुळे या माणसानं आयुष्यात कुठलीही नवनिर्मिती केली नाही व एखाद्या गोष्टीत भरीव योगदानही दिलं नाही. मानसिकतेत बदल केला तर ते खरोखरच काहीतरी महान कार्य करू शकतील. भव्य यश मिळवू शकण्याजोगी बुद्धी त्यांच्याजवळ आहे पण विचारांची शक्ती मात्र नाही. माझ्या परिचयाचे आणखी एक गृहस्थ आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून PhD मिळवल्यानंतर लगेचच त्यांना सैन्यात भरती केलं गेलं. सैन्यातील 3 वर्षे त्यांनी कशी काढली असतील? अधिकारी म्हणून नाही, विशेषतः म्हणून पण नाही. ती 3 वर्ष ते सैन्यात ट्रॅक चालवत असत. का? कारण सैन्यातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांबद्दल त्यांना तिरस्कार वाटत असे. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सैन्याची कार्यपद्धती त्यांना आवडत नसे. ते मूर्ख आहेत. शिस्तीचा त्यांना टिटकारा येई आणि ती इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. खरं तर त्यांना सगळ्याच गोष्टींचा राग यायचा, अगदी स्वतःचा सुद्धा. मी गाढव आहे या नरकातून मी स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्ग शोधायला हवा आहे. आणि या माणसाला कुणाचाही आदर मिळाला नाही. त्याचं एवढं मोठं ज्ञान भांडार पण नुसतंच पडून राहिलं. त्यांच्या मानसिकतेमुळे तो एक सामान्य ड्रायव्हर बनला. आणि तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा त्या बुद्धीला मार्गदर्शन करणारे विचार काय आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. यशाच्या या मूलभूत तत्वाला अगदी PhD सारखी पदवी देखील मुरड घालू शकत नाही. काही वर्षापूर्वी एका मोठ्या जाहिरात संस्थेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका माणसाची माझी मैत्री झाली. त्यांच्या संस्थेच्या विक्री विषयक संशोधन कार्याचे ते संचालक होते आणि खूपच चांगलं कार्य करत होते. ते अगदी बुद्धिमान वगैरे होते का? तर अजिबात नाही. संशोधन तंत्राबद्दलचं त्यांचं ज्ञान तसं दिव्यचं होतं. फार काय, त्यांनी पदवीधर देखील शिक्षण घेतलं नव्हतं. मग गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे लोक पदवीधर होते आणि संशोधनाची तांत्रिक बाजू आपल्याला माहीत असल्याचा आव देखील त्यांनी कधी आणला नाही. मग असं असताना तिथे ज्यांच्या हाताखालच्या पदवीधर कर्मचाऱ्यांना वर्षा काठीत $10,000 इतकं मिळत नसत, तिथे त्यांना $30,000 का मिळायचे? कारण ते मानवी अभियंता होते. ते स्वतः तर 100% सकारात्मक होतेच, पण इतर लोकांपैकी कुणी निराश दिसला तर त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा ते देऊ शकत. ते स्वतः उत्साही होते आणि तसंच उत्साह ते इतरांमध्येही निर्माण नक्कीच करत. त्यांना लोकांबद्दल जाण होती. कुणाला कशी गरज आहे हे त्यांना समजत होते आणि त्यामुळे ते लोकांशी प्रेमळपणे वागत असत आणि त्यांच्या संस्थेच्या दृष्टीनं त्यांची बुद्धी नव्हे तर त्या बुद्धीला कसे वापरत असत याची किंमत इतर अधिक बुद्धिमान लोकांपेक्षा तिपटीनं जास्त होती. अमेरिकेत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी जेमतेम 50 विद्यार्थीच पदवी घेऊन बाहेर पडतात. मला या गोष्टीबद्दल कुतूहल वाटल्यामुळे एका मोठ्या विद्यापीठातील प्रवेश विषयक संचालकांना मी त्यांचं कारण विचारलं. कमी बुद्धी हे काही त्याचं कारण नाही आहे. ते म्हणाले, त्यांची कुवत तेवढी नसेल तर आम्ही त्यांना प्रवेशच देत नाही आणि यामागे पैशाचं कारण देखील नाही. आजकाल कुणीही स्वतःच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्च करू शकतो. असं होण्याचं खरं कारण म्हणजे चुकीची मनोभूमिका आणि मानसिकता. बरोबरीचे विद्यार्थी आवडत नाहीत. सक्तीचे विषय आणि प्राध्यापक मंडळी आवडत नाही. या कारणासाठी किती तरुण मुलं मुली शिक्षकच सोडून देतात आणि याची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
अनेक तरुण कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उच्चाधिकाऱ्यांच्या पदांची दार बंद होतात ती याच कारणामुळे. नकारात्मक विचारसरणी, चिडखोरपणा, तुसडेपणा, नकारात्मकता, निराशावाद आणि अवमूल्यनात्मकता मानसिकता हीच खरं तर हजारो तरुणांना मागे खेचते आणि कमी जास्त असलेली बुद्धिमत्ता नाही. एकदा एका उच्च पदावरचा अधिकारी माझ्याशी बोलताना म्हणाला होता, एखाद्या तरुण माणसाला डोकं कमी आहे या कारणासाठी डावललं जाणं हे खूपच क्वचित घडतं. सहसा कारण असतं ते मानसिकतेचं. एकदा एका विमान कंपनीला मला एक काम दिलं होतं आणि त्या कंपनीतल्या आघाडीचे 25% प्रतिनिधी 75% पेक्षाही जास्त व्यवसाय करत होते आणि अगदी तळाचे 25% प्रतिनिधी एकूण विक्रीच्या जेमतेम 5% व्यवसाय करत होते. त्यांनी याबद्दल मला अभ्यास करण्यास सांगितलं. मी त्यांच्या हजारो प्रतिनिधींच्या वैयक्तिक फाईल्स तपासल्या आणि या अभ्यासात मला एक गोष्ट अगदी निसंशयपणे सिद्ध झाली की या दोन गटांच्या लोकांमध्ये भौतिकदृष्ट्या विशेष काही फरक नव्हता. एवढंच नव्हे तर शैक्षणिक पात्रतेचा देखील विक्री क्षमतेशी कुठलाही संबंध आढळून आला नाही. खूप यशस्वी आणि खूप अयशस्वी लोकांमध्ये शेवटी फरक मिळाला आणि तो होता त्यांची मानसिकता किंवा विचार व्यवस्थापनामध्ये. त्या चांगली विक्री करणाऱ्या गटातील लोक चिंता कमी करायचे, ते अधिक उत्साही होते आणि त्यांना लोकांशी भेटण्या बोलण्यात मनापासून रस होता. आणि जन्मजात क्षमता आपल्या हातात नसते आणि त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही, पण आपल्याजवळ जी काही क्षमता आहे तिचा वापर कसा करायचा हे मात्र आपण बदलू शकतो. आणि विधायक रित्या वापर केला तर ज्ञान म्हणजे सामर्थ्य असतं आणि ज्ञानाबद्दल चुकीच्या कल्पना असणं यांच्या बुद्धीच्या कारनिर्याशी खूप जवळचा संबंध आहे. ज्ञान हेच सामर्थ्य हे आपण नेहमी ऐकतो, पण हे वचन अर्धसत्य सांगतं. ज्ञान हे केवळ संभाव्य सामर्थ्य आहे. ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला तरच ते सामर्थ्य ठरतं आणि ते सुद्धा केव्हा तर हा उपयोग विधायक असेल तर. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. त्यांना एकदा कुणीतरी विचारलं की 1 मैल म्हणजे किती फूट. त्यावर ते उत्तरले, मला ठाऊक नाही. त्या गोष्टी कुठल्याही चांगल्या संदर्भ ग्रंथामध्ये 2 मिनिटात सापडू शकतात. त्या गोष्टींसाठी मी माझं डोकं कशाला वापरायचं. यातून आइन्स्टाईननी आपल्याला एक मोठाच धडा शिकवलाय. आपण आपला मेंदू वापरायचा तो विचार करण्यासाठी, सर्वसामान्य माहिती साठवण्यासाठी गोदाम म्हणून नव्हे. असंच एकदा प्रख्यात मोटार उत्पादक हेनरी फोर्ड हे अमेरिकेतील दैनिक शिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्रामध्ये बरोबर एका अब्रू नुकसानीचा खटला लढत होते आणि ट्रिब्यून फोर्ड यांना एका अडाणी माणूस म्हटलं होतं आणि स्वाभिमानी फोर्ड यांनी त्यांना सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिलं होतं. ट्रिब्यूनच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक साधे प्रश्न विचारले. बेनेडिक्ट अर्नॉल्ड कोण होते, मग क्रांतीयुद्ध केव्हा लढलं गेलं आणि अशा स्वरूपाचे प्रश्न होते. फोर्ड यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नसल्यामुळे त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाहीत. शेवटी ते चांगले संतापले आणि म्हणाले, मला या प्रश्नांची उत्तर माहिती नाहीत, पण ती माहीत असलेला माणूस हे 5 मिनिटात आणून उभा करू शकतो. थातूरमातूर माहिती गोळा करण्यात फोर्ड यांना कधीच रस नव्हता. त्यांना मोठ्या अधिकारांप्रमाणेच हेनरी फोर्ड पक्के जाणून होते की डोक्याचा वापर माहितीचं गोदाम म्हणून करण्यापेक्षा हवी असलेली माहिती कुठून मिळवायची हे जाणण्याची क्षमता जास्त असणं महत्वाचं आहे. सत्य माहिती तोंडपाठ असलेल्याची माणसाची किंमत काय. मग अशाच कायम एका मित्राबरोबर एक सुंदर संध्याकाळ घालवण्याचा प्रसंग आला आणि हा मित्र एका तुलनेनं नव्या एका झपाट्यानं प्रगती करणाऱ्या एका कारखान्याचा अध्यक्ष होता. टीव्हीवर एक अत्यंत लोकप्रिय प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम चाललेला होता. कार्यक्रमात ज्याला प्रश्न विचारले जात होते तो स्पर्धक अनेक वेळा या कार्यक्रमात आलेला होता. सर्वच विषयांवरच्या अगदी फालतू वाटणाऱ्या प्रश्नांची देखील उत्तरं त्याला देता येत नव्हती आणि अर्जेंटिनामधील कुठल्याशा पर्वताच्या बाबतीतल्या एका अगदीच वेगळ्या प्रश्नानं त्याला उत्तर दिलं. आणि तेव्हा माझ्या यजमानं मित्रानं मला विचारलं, हा माणूस माझ्याकडे काम करण्यासाठी आला तर त्याला मी किती पगार देईन असं तुला वाटतं. मग किती. मी विचारलं, $300 पेक्षा एक कपदे सुद्धा जास्त नाही. आणि हे $300 मी आठवड्याचे किंवा महिन्याचे नाही म्हणत, आयुष्यभराचे सांगतोय. मी त्याला जोखलाय, हा विशेषज्ञ विचार करू शकत नाही, फक्त पाठांतर तेवढं करू शकतो. तो एक मानवी ज्ञानकोश आहे आणि मला वाटतं ज्ञानकोशाचा एक चांगलाच संच घ्यायला $300 खूप झाले नाही. खरं तर तेवढे सुद्धा कदाचित जरा जास्तच झाले. त्याला माहीत असलेल्या गोष्टींपैकी
90% गोष्टी मला एका $2 किमतीच्या पुस्तकात देखील सापडतील. मला प्रश्न सोडवणारे लोक हवे आहेत, विचार करून कल्पना मांडणारे लोक हवे आहेत, स्वप्न पाहणारे आणि मग ती स्वप्न व्यवहार्य पद्धतीनं प्रत्यक्षात आणू शकणारे लोक हवेत. माझ्याकडून कल्पक माणसं पैसे मिळू शकतील, नुसतीच माहिती बाळगणारे लोक नाही. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याचे 3 मार्ग आहेत. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याचे 3 अगदी सोपं मार्ग म्हणजे, एक म्हणजे स्वतःच्या बुद्धीला कमी आणि इतरांच्या बुद्धीला अति महत्त्व देऊ नका. स्वतःबद्दल चांगलंच बोला आणि त्यांच्या जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील विशेष कौशल्यांचा शोध घ्या आणि तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा तुम्ही ती कशी वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या बुद्धिकांची चिंता करत बसण्यापेक्षा बुद्धी योग्य व्यवस्थापन करा. माझी मानसिकता माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे याची स्वतःला येता जाता आठवण नक्कीच करून द्या. आणि कामाच्या ठिकाणी आणि घरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एखादी गोष्ट तुम्ही का करू शकत नाही याची कारणं शोधण्यापेक्षा ती का करू शकता याची कारणं शोधा आणि यशस्वीतेची मानसिकता विकसित करा. आणि तुमच्या बुद्धिमत्तेला कल्पक सकारात्मक दिशा द्या आणि तिला यशाचे मार्ग शोधण्यासाठी वापरा, अपयश सिद्ध करण्यासाठी नको. 3 म्हणजे पाठांतरापेक्षा विचार करण्याच्या क्षमतेत मोल अधिक आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचं डोकं नव्या कल्पना निर्माणावर विकसित करण्यासाठी आणि काम करण्याच्या नवीन अधिक चांगल्या पद्धतींचा शोध घेण्यासाठी वापरा. माझे मानसिक शक्ती मी इतिहास निर्माण करण्यासाठी वापरतोय की फक्त इतरांनी घडवलेला इतिहास नोंदवण्यासाठी, असा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा. आता 3रं म्हणजे त्याचा काही उपयोग नाही, माझं वय निघून गेलंय असं जे बोलणारे असतात ना, किंवा मी अजून लहान आहे असा वयाचा कार्नोरिया म्हणजे कुठल्याही बाबतीत आलंय वय योग्य नसल्याचा साक्षात्कार होण्याच्या अपयशी रोग हा 2 प्रकारांमध्ये सापडतो आणि चटकन दिसून येतो. माझं वय निघून गेलंय आणि मी अजून लहान आहे हे 2 प्रकार असतात. आता या गोष्टीमध्ये हात घालणाऱ्या दृष्टीचं माझं वय निघून गेलंय, मग वयाची अडचण आहे, नाहीतर मी मला हवं ते आणि शक्य ते केलं असतं असं बोलून आपल्याला सुमार कामगिरीचं समर्थन करताना तुम्ही शेकडो लोकांना ऐकलं असेल. खरंच आपण अगदी योग्य वयाचे आहोत असं वाटणारे लोक किती थोडे आहेत नाही? हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे. या कारणांमुळे हजारो लोकांच्या बाबतीत चांगल्या संधींची दारं बंद होतात आणि आपलं वय योग्य नाही असं त्यांना वाटतं आणि मग ते प्रयत्न करण्याचे कष्ट देखील घेत नाहीत. वयाच्या कार्नेरियामध्ये माझं वय झालंय हा माझा प्रकार सहसा जास्त वाढवतो आणि आढळतो. हा अगदी नकळत पसरतो. टीव्हीवर मध्यंतरी एका बड्या अधिकाऱ्याची एक काल्पनिक कथा दाखवली होती. त्यांच्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीत विलगीकरण होतं आणि त्यात त्यांची नोकरी जाते. वय जास्त असल्यामुळे त्याला दुसरी नोकरी मिळत नाही आणि अनेक महिने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही त्याला ती मिळत नाही. शेवटी काही काळ अगदी आत्महत्येचाही विचार मनात त्याच्या डोकावून जातो, पण त्यानंतर रिकामं राहण्याचं बरं आहे असं तो ठरवतो. आणि 40 आली म्हणजे तुम्ही संपलात या विषयावरची अनेक नाटकं आणि भाषिकही लेख लोकप्रिय आहेत. आणि सत्य परिस्थिती तशी नाही, पण काहीतरी सबब शोधणाऱ्या अनेक चिंतातूर लोकांना ती चटकन भासतात आणि ते त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण आहे हे जाणून घ्या. म्हणून वयाच्या कार्नोरियाला तोंड कसं द्यायचं हे नक्कीच तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आता वयाचा कार्नोरिया बरा होऊ शकतो. हा रोग बरा करण्यासाठी त्याच्याबरोबरच मुळात हा रोग तुम्हाला होऊच नये यासाठीही एक प्रतिबंधक लस मला काही वर्षापूर्वी एका विक्री विषयक प्रशिक्षण कार्यक्रम करत असताना सापडली. आणि सेसिल या नावाचा एक प्रशिक्षणार्थी त्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. सेसिलचं वय 40 होतं आणि त्याला विक्री प्रतिनिधी व्हायचं होतं. आपलं वय जास्त आहे असं त्याला वाटत होतं. काही म्हणा, पण मला आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आणि त्या दृष्टीनं माझं वय झालंय, मी 40 वर्षाचा आहे असं तो म्हणाला. त्याच्या या वयाच्या समस्येविषयी मी सेसिलची अनेक वेळा चर्चा केली. तुमचं वय तुमच्या वाटण्यावर असतं. मी नेहमीच वाक्य फेकून पाहिलं तर त्याला काही उपयोग होत असं दिसला नाही बरेचदा. पण मला वय झाल्यासारखं खरोखर वाटतंय, त्याचं काय असं लोक पटकन बोलून दाखवतात. शेवटी मला एक मार्ग सापडला. एके दिवशी सत्र संपल्यावर मी सेसिलवर त्याचा प्रयोग केला आणि मग मी त्याला विचारलं, सेसिल, माणसाचं कार्यक्षम आयुष्य केव्हा सुरू होते सांगू शकशील? हा, मला वाटतं तो 20 वर्षाचा झाल्यावर. आणि काही क्षण विचार करून त्यानं उत्तर दिलं, ठीक आहे. मी म्हणलो,
आता मला सांगा, त्यांचं कार्यक्षम आयुष्य संपतं केव्हा? तो जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल आणि त्याला त्याचं काम आवडत असेल तर मला वाटतं माणूस सतत एका वर्षाचा होईपर्यंत तो म्हणाला ठीक आहे. 70 गाठल्यावरही अनेक लोक कार्यक्षम असतात, पण माणसाचं कार्यक्षम आयुष्य 20 ते 70 या दरम्यान असतं. आणि असं जे तू आत्ता म्हणलास ते आपण मान्य करूया. आणि मी म्हणलो, याचा अर्थ 49 वर्षे किंवा अधिक. सतर्क सेसिल, तू आता 40 वर्षाचा आहेस, म्हणजे किती कार्यक्षम आयुष्य तू आत्तापर्यंत संपवलं आहेस? 20, त्यानं उत्तर दिलं. आणि अजून शिल्लक किती आहे? 30 वर्ष. मग निरनिराळ्या शब्दात मांडता आलं तर सेसिल, तर तुमच्या कार्यक्षम आयुष्याच्या मग अर्ध्यापर्यंत पोहोचला नाहीस तर त्याच्या फक्त 40% तू वापरलंच आहे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मी सेसिलकडे पाहिलं आणि मुद्दा त्याच्या लक्षात आलेला मला कळला. आणि त्याच्या वयाच्या कारनेरिया बरा झाला होता आणि आपल्याकडे संधीचे अनेक वर्ष अजून शिल्लक आहेत. आणि हे सेन्सिलच्या लक्षात आलं, माझं वय उलटून गेलंय. अशा विचारांच्या या अजून यवनात मी कडे तो वळाला. आणि आपलं वय किती आहे हे महत्वाचं नाही याची जाणीव त्याला झाली. आणि वयाकडे आपल्या कुठल्या मनोभूमिकेतून बघतो यावर ते वय लाभदायक आहे की अडथळा हे ठरत असतं. आणि संधीची जी कवाडं आपल्याला बंद आहेत असं आपल्याला वाटतं, ती कवाडं आता या रोगापासून मुक्ती मिळाल्यावर सताड उघडतात. आणि माझ्या एका नातेवाईकाच बघा, अनेक वर्ष त्यांना काही बाही वस्तू विकणं आणि स्वतःचा धंदा, एका बँकेत नोकरी आणि इत्यादी करण्यात घालवली. पण त्याला नेमके काय करायचे हे त्याला कळतच नाही. शेवटी त्यानं ठरवलं की त्याला खरं तर पाद्री धर्मोपदेश व्हायला जास्त आवडेल. पण त्या संबंधी विचार करताना त्याला जाणवलं की आपलं वय जरा जास्तच आहे. नाही म्हटलं तरी तो आता 45 वर्षाचा होता आणि पदरी 3 मुलं होती. जवळ पैसेही पार नव्हते. पण नशिबाची गोष्ट म्हणजे त्यांना सगळं धीर एकवटून स्वतःला बजावलं की 45 तर 45, पण मी धर्मनिरपदेश बनवणारच. आणि निव्वळ विश्वासाच्या बळावर त्यानं विस्क्वानिस आणि इथं एका 5 वर्षाच्या धर्मोपदेश प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदवलं. आणि 5 वर्षानंतर त्याला धर्मोपदेश म्हणून दीक्षा देण्यात आली आणि इलिनॉइस मधल्या एका चांगल्या चर्चामध्ये तो स्थायिक झाला. आणि वय झालंय त्याचा अजून 20 वर्षाचा कार्यक्षम अजून बाकी आहे. आणि काही दिवसापूर्वी त्यांच्यात बोलत असताना तो म्हणाला, तुला सांगू, मी 45 वर्षाचा असताना तो महत्वाचा निर्णय घेतला नसता तर उरलेल्या 25 वर्षाचं आयुष्यभर मी म्हातारा आणि दुःखी होत लागलो असतो. आता मला 25 वर्षापूर्वी वाटायचं तेवढंच तरुण वाटतंय. आणि तो जणू जेवढा तरुण दिसतही होता या वयाच्या कारणाने दूर केला. आणि त्याच्या नैसर्गिक प्रमाणातून परिणाम म्हणजे तरुणपणाची भावना निर्माण होते आणि तरुण्यातला आशीर्वाद पुन्हा जागरूक होतो. आणि वयाच्या बंधनाचं भय काढून टाकल्यास नक्कीच तुमचं आयुष्यही वाढतं आणि यशही वाढतं, हे मात्र तितकंच खरं आहे. वयाच्या कारनेरियावर मात केल्याच्या एक प्रसंगातून विद्यापीठातील माझ्या एक माजी सहकार्यानं एक नावाचा दृष्टिकोन माझ्या नजरेला आणला. 24 वर्षाचा शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करून बऱ्यापैकी पैसा मिळवल्यानंतर त्यानं त्या महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचं. आणि मित्रांनी त्याला बजावलं की असं केल्यास पुढे सतत शिकत राहावं लागेल आणि त्यामुळे त्याच्यावर खूप दडपण होईल. पण त्याचा निर्धार पक्का होता. आणि वयाच्या 51व्या वर्षी त्यानं इलिनॉइस विद्यापीठात प्रवेश घेतला. 55व्या वर्षी त्यानं पदवी मिळवली. आज एका चांगल्या कला विद्यालयात तो अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. आणि अर्थातच तो खूप आनंदी आहे. आणि स्मित करत तो म्हणाला, माझ्या सर्वोत्तम वर्षातील 1/3 वर्ष अजून बाकी आहे. म्हातारपण किंवा वाढवेल वय म्हणजे एक अपयशाचा व आजार आहे आणि त्याला तुम्हाला मागे खेचून देऊ नका. एखादी व्यक्ती खूप लहान असते आणि अजून मी लहान आहे आणि या वयाच्या कारनेरियाच्या प्रकारेही भरपूर नुकसान करतो. साधारणतः वर्षापूर्वी एका 23 वर्षाचा एक तरुण त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आला. तो उमदा तरुण होता. सैन्यात हवाई छत्रीधारी सैनिक होता आणि नंतर त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि महाविद्यालयात शिकत असताना मालाची साठवण आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपनीत काम करून तो आपली पत्नी व छोट्या मुलाला पोसत असे. महाविद्यालय आणि ती कंपनी या दोन्ही ठिकाणी त्याची कामगिरी चांगली होती. पण आता तो अमळ चिंतेत दिसत होता. आणि डॉक्टर श्वासज तो म्हणाला, माझ्या पुढे एक समस्या निर्माण झाली आहे. माझ्या कंपनीनं माझ्याकडे विक्री व्यवस्थापक म्हणून काम करणारा प्रस्ताव मांडला आहे आणि त्याला अर्थ मी 8 किंवा प्रतिनिधींचा वरिष्ठ म्हणून काम करणार आहे. आणि अभिनंदन, फारच चांगली बातमी सांगितलीस.
मी म्हणालो, पण तू चिंतेत दिसतोयस. मग हा, असं माझ्या हातातील काम करणारे 8ही जण माझ्यापेक्षा वयाने 7 ते 21 वर्ष मोठे आहेत. तुम्हाला काय वाटतं, मी जबाबदारी पार पाडू शकेन का? हे पहा, कंपनीच्या सर्व व्यवस्थापकांच्या दृष्टीनं तुमचं वय या कामाला योग्य आहे. तसं नसतं तर त्याने तुम्हाला हे काम दिलंच नसतं. मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पहिली गोष्ट, वयाचा विचार करणं सोडून द्या. शेतावर काम करणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या मुलानं मोठ्या माणसाचं काम करून दाखवलं तर तो मोठा होतो. त्याचे किती वाढदिवस झाले आहेत याच्याशी या गोष्टीचा काही संबंध नसतो. तुलाही हे लागू होतं आणि विक्री व्यवस्थापकाचं काम तू सांभाळू शकतोस असं सिद्ध केलंस तर तो आपोआप योग्य तेवढा मोठा होशील. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या मोठेपणाचा गैरफायदा घेऊन नकोस आणि हालचाल्या विक्री प्रतिनिधींना मानावं लागतं आणि कामात त्यांच्या सूचना मागं. आणि आपण एका संघाच्या सैन्याबरोबर काम करत होतो आणि एका हुकुमशाहीसाठी नाही. मग असं त्यांना वाटू दे. आणि असं केलं तर लोक तुझ्या विरुद्ध नाही तर तुझ्या बरोबर कामं करतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्यापेक्षा वयस्कर माणसांची तुझ्या हातातील कामं करत असण्याची सवय करून घे. आणि कुठल्याही क्षेत्रातील नेतृत्व पदावरील मंडळींना हाताखालील अनेक लोकांपेक्षा ते स्वतः तरुण असल्याचा अनुभव येतोच. त्यामुळे तुझ्यापेक्षा वयस्कर माणसांनी तुझ्या हाताखाली काम करत असण्याची सवय करून घे. आणि यापेक्षाही मोठमोठ्या संधी भावी काळात तुझ्या पुढे येतील, केव्हा तुला याचा उपभोग होईल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या संमतीशिवाय तुझं वय कधीही अडचणीत ठरणार नाही. तो तरुण आता चांगला स्थिरावर झाला आहे आणि त्याला वाहतूक व्यवसाय मनापासून आवडतो आणि येत्या काही वर्षात स्वतःचीच कंपनी सुरू करण्याची योजना त्याच्या डोक्यात झोळते आहे. तरुण मंडळींना त्यांचं वय अडचणीचं वाटेल तेव्हाच खरं तर ते अडचणींचं होईल. सरकारी रोखे किंवा विमा विक्री सारख्या व्यवसायांमध्ये विशेषतः परिपक्वता लागते असं तुम्ही नेहमी ऐकत असाल. गुंतवणूकदारांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी एकतर तुमचे केस पांढरे हवेत नाही तर तुमच्या डोक्यावर केसच नकोत. या बोलायला आणि बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला तुमच्या कामाचं सुयोग्य ज्ञान आहे किंवा नाही हे खरं महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या कामाचं ज्ञान असलं आणि लोकांना गरजा व दृष्टिकोन तुम्हाला जाणून घेता आला तर ते काम करण्यास हवे तेवढे परिपक्व तुम्ही आहात असं समजा. आणि आपला ठसा उमटवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळवायला अमुक वर्ष जायलाच हवीत आणि अशी तुमची पक्की धारणा नसेल तर मग खरं म्हणजे वयाचा क्षमतेशी काही खास संबंध नसतो. आपल्या वयानं लहान आहोत म्हणून मागे आहोत असं बऱ्याच तरुणांना वाटतं. पण आता हे खरं आहे की कामाच्या ठिकाणी असुरक्षित आणि स्वतःची नोकरी टिकवण्याची शाश्वती नसलेले लोक तुमचं वय किंवा असंच काहीतरी कारण पुढे करून तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचे प्रयत्न नक्कीच करतील एवढं मात्र निश्चित आहे. पण जे लोक कंपनीत महत्त्वाच्या पदावर काम करतात ते असं कधीच करणार नाहीत. तुमची जेवढी जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकलाल असं त्यांना वाटतं तेवढी ते तुम्हाला देतीलच. आणि तुमच्या जर क्षमता आहे आणि तुमची मानसिकता सकारात्मक आहे हे दाखवून द्या. म्हणजे मग तुमचं तरुण वय आणि तुमची मग जमेची बाजू नक्कीच समजली जाईल आणि समजून घेतली जाईल. ही गोष्टही तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून कधीही या वयाच्या कार्निरियावरचे उपाय पुन्हा एकदा संक्षिप्त आपण करून पाहूया. तुमच्या सध्याच्या वयाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मी अजून तरुण आहे असा विचार करा. आपलं वय झालंय असा विचार करू नका. नवीन क्षितिज शोधण्याचा सराव करा आणि तारुण्याला जोश मिळवा. तुमचं कार्यक्षम आयुष्य अजून किती वर्ष शिल्लक आहे याचं गणित मांडा आणि 30 वर्षाच्या माणसाचं 80% कार्यक्षम आयुष्य अजून बाकी आहे असा हिशोब ध्यानात ठेवा. आणि 50 वर्ष वय असलेल्या माणसाची अजून चक्क 40% आणि तेही सर्वोत्तम 40% संधी भरली वर्ष शिल्लक आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं त्यापेक्षा आपलं आयुष्य प्रत्यक्षात कितीतरी मोठं असतं. भावी काळात तुम्हाला मनापासून आवडणारच काम करा आणि आता उशीर झालाय असा नकारात्मक विचार करण्याची मनाला परवानगी दिलीत तरच मग उशीर होत असतो. आणि मी हे काही वर्षांपूर्वी करायला हवं होतं आणि असा विचार करणं सोडून द्या आणि तो अपयशात्मक विचार होतो. आणि त्याऐवजी मी आता सुरुवात करणार आहे, माझा सर्वोत्तम काळ इथून पुढे आहे असा विचार करा. यशस्वी लोक असाच विचार करत असतात आणि त्यामुळेच ते पुढे जात असतात आणि त्यांना भरपूर काही गोष्टी मिळत असतात. म्हणून तुम्ही यशस्वी लोकांसारखा विचार केला पाहिजे आणि त्या लोकांसारखा विचार केल्यामुळे तुम्हाला सर्व काही गोष्टी नक्कीच प्राप्त होतील आणि तुम्हाला मिळण्याची ती जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण होईल.
म्हणून तुम्ही असे विचार करा आणि नेहमी सकारात्मक विचार तुमचे असले पाहिजे, कारण सकारात्मक विचारानेच तुम्ही पुढच्या पिढीला चांगलं घडवता आणि चांगलं तुम्ही देऊ शकता. जेवढे तुमचे विचार सकारात्मक असतील तेवढे जास्त गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता आणि त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. हे तुम्ही तितकेच लक्षात ठेवायला हवे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.